सद्गुरु गजानन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। या कुंदेन्दु तुषार या वीणावरदण्डमण्डितकरा या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर गुरुर्देवो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आज तारीख 2, आज 2 ऑगस्ट चातुर्मासानिमित्त आपल्या वहिरवाडी केंद्रामध्ये ग्रंथराज दासबोध या ग्रंथावर विवेचन सुरू आहे। दुसरा दशक सुरू आहे आणि ओवी क्रमांक त्यातली 9वी आहे। विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्ने करावी, विरक्ती आपुले श्रीराम। हा दशक दुसरा आणि ओवी क्रमांक 21वी आहे। संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोने श्रोता, कथा निरूपणे शब्दार्था जावोच नेदी श्रीराम। 8वा समास आहे। काल आपण 8व्या समासातल्या या ओवीपर्यंत आलेलो। कुठली ओवी आहे? संशय छेदक विशाळ वक्ता, म्हणजे कीर्तनकार असो प्रवचनकार असो, त्याचं मुख्य काय काम आहे तर श्रोत्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या निरसन करणं हे त्याचं काम आहे। मग संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोने श्रोता, म्हणजे एखाद्याकडे कीर्तनकार प्रवचनकार कोणी असतील, ज्ञानी माणसं असतील, त्यांच्याकडे सगळं ज्ञान आहे, पण त्यांच्याकडे ज्ञान असून सुद्धा कुठं कीर्तन चाललं, पुराण चाललं, श्रवण चाललं तर ते त्यांच्यापुढे जाऊन बसतील। म्हणजे आपल्याजवळ ज्ञान आहे। साधारण काय असतं, ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला अहंकार असतो, कशाला याचं ऐकायचं आहे, कशाला त्याचं ऐकायचं आहे। तर ज्ञानी असून सुद्धा दुसऱ्याचं श्रवण करण्याची त्याची तयारी असते। सकळ क्लुप्त असोने श्रोता, कथा निरूपणे शब्दार्था जावोच नेदी श्रीराम। पण जसे कीर्तनकार प्रवचनकार ज्ञानी माणसं कीर्तनाला जाऊन बसतात, तसे काही श्रोते पण ज्ञानी असतात। ते किती ज्ञानी आहेत तर एखादा कीर्तनकारला जर वाटायला लागलं की मी केवढा मोठा वक्ता आहे, तर एकांतात त्याला सांगतात तुझ्यासारखे 56 पाहिले, म्हणजे आम्ही इतके कीर्तनकर ऐकलेले आहेत, तर तुला असं समजून घेऊ नको की मला सगळं ज्ञान आहे।
आता आमच्याजवळ ज्ञान आहे, पण आम्ही ऐकायला आलोत की नाही. म्हणजे काही श्रोते पण इतके विद्वान असतात की सगळं ज्ञान त्यांच्याजवळ आहे, पण कथेची आवडी कशासाठी येतात. ते त्यांना कथेची आवड आहे म्हणून येतात, काहीतरी नवीन ऐकायला मिळेल या हेतूने येतात. कालच्या आपल्या वक्त्याने सांगितलं चौरे महाराजांनी, कथेला मनुष्य का जातो, तर तिथं काहीतरी ऐकण्यासारखं आहे म्हणून जातो. तर त्या भगवंत काय ऐकण्यासारखं आहे, भगवंताच्या लीला ऐकण्यासारखं आहे, तत्वज्ञान ऐकण्यासारखं आहे, जीवनात परिवर्तन घडेल असे विचार ऐकण्यासारखे आहेत, म्हणून आपण ऐकायला जातो. सकळ क्लुप्ता असोनी श्रोता, कथा निरूपणे शब्दार्था, जाऊच ने दे श्रीराम. कथा ऐकत असताना शब्दाच्या अर्थावर आपलं लक्ष पाहिजे, कथेकडे आपलं लक्ष पाहिजे. आता कथाकार कथा सांगत असताना किंवा कीर्तनकार कीर्तन सांगत असताना त्याला एखादा मुद्दा पटवून द्यायचा असला तर तो मध्येच एखादी गोष्ट सांगतो, एखादा दृष्टांत सांगतो. मग आम्ही त्या दृष्टांताच्या कथेच्या मागे एवढे वाहत जातो की नेमकं कशावर नाही कथा सांगितली तेच आपल्या लक्षात राहत नाही. पण कथाकार कीर्तनकार पुन्हा मूळ पद्यावर येतो आणि सांगतो, हां याच्यासाठी ही कथा सांगितली, हे पटावं म्हणून हा दृष्टांत सांगितला आहे. कथा निरूपणे शब्दार्थात जाऊच ने दे श्रीराम. मग मूळ कशावरनं हे सगळं आहे, म्हणजे कोणता मुद्दा पटवून देण्यासाठी त्या कथेकऱ्याने आपल्याला गोष्ट सांगितली, कोणता मुद्दा पटवून देण्यासाठी एखादा दृष्टांत सांगितला आहे, तर त्याच्यावर त्याचं लक्ष कायम राहतं. नवीन ऐकतोय पण हा कथाकार कीर्तनकार ट्रॅक तर सोडणार नाही ना, त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. वाद विवाद रहित अशी सद्विद्या आहे, याला काय म्हणतात, सद्विद्या, चांगली विद्या आहे. वाद विवाद रहित संवादी. संवाद असा असावा ज्या ठिकाणी वाद संपलेला असावा. तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे ज्या ठिकाणी वाद संपून जातो त्या ठिकाणी संवादाला सुरुवात होते. विवाद रहित संवादी, संगरहित निरुपाधी. कुठल्याही गोष्टीचा संग नाही. संग म्हणजे काय, तर मित्रमंडळी जोडवणे हे नाही. मन कशात गुंतलंय तो मनाचा संग आहे, देहाचा संग नाही. म्हणजे संगरहित तो सगळ्यांच्या मध्ये आहे पण कुणात गुंतलेला नाही. काल तुम्हाला कबीराची गोष्ट सांगितली. संगरहित निरोपाधी, दुराशा रहित अक्रोधी. कुठली दुराशा नाही त्याला. आणि अक्रोधी म्हणजे लोक जरी रागवले तरी हा रागवत नाही. आपल्याला मुक्ताबाईंचा अभंग माहिती आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वर, विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जरी रागवलेलं असलं तरी आपण रागवू नये. अक्रोधी. वेवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशा रहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी श्रीराम. असा सद्विद्या असलेला मनुष्य कसा आहे, तो निर्दोष असतो, निर्मत्सरी असतो, तो त्याला कुणाचाच मत्सर नाही. विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोने साधक, साधन रक्षी श्रीराम. त्या सद्विद्या प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणे आहेत. विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, शुद्ध ज्ञान आणि निश्चयात्मक ज्ञान. म्हणजे आपण पुष्कळ ऐकलंय पण एखाद्या गोष्टीचा ठाम आपला निश्चय झालाय. सगळं ऐकल्यानंतर, चार लोकांची मतं ऐकल्यानंतर
एक मत आपल्या मनामध्ये नक्की ठसतं की बा आता आपल्याला हे करायचं आहे, सगळ्याचं मी सगळं ऐकून घेतलं आहे, पण आता मला काय करायचं आहे ते मी ठरवीन असं आपण म्हणतो. तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या, आता मला काय करायचं आहे तो निर्णय मी घेईन. मग त्याला निश्चयात्मक बुद्धी म्हणतात. तसे नाना ग्रंथ वाचले, पण त्या नाना ग्रंथातलं नेमकं मी काय घ्यायचं आहे, मग त्याला निश्चयात्मक बुद्धी लागते. विमळ ज्ञाने निश्चयात्मक समाधाने आणि भजक. आता ह्या सद्विद्या प्राप्त झालेल्या माणसाची भूमिका कशी आहे, तो समाधानी आहे. आणि भजक म्हणजे देवाचं भजन करणारा, पूजन करणारा, अर्चन करणारा, वंदन करणारा, लीला श्रवण करणारा, लीला गाणारा असा तो आहे. सिद्ध असोने साधक. तो सिद्धावस्थेला पोचलेला असला तरी त्याने अजून साधना सोडलेली नाही. सिद्ध असोने साधक म्हणजे तो त्या अवस्थेला जाऊन पोचलाय, सिद्ध अवस्थेला. आता या संतांना पुन्हा तीर्थयात्रा म्हणजे पंढरपूरला दरवेळेला वारीला जायची काय जरूर आहे, बरोबर आहे इकडे, कारण ते तर सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. पण सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले तरी त्यांनी वारी सोडली नाही. सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले तरी त्यांनी वारी सोडली नाही. त्यांचे जे नित्यनियम आहे तो सोडला नाही, ते वारीला जातच राहिले. म्हणजे सिद्ध अवस्थेला प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी भजन पूजन कीर्तन काही सोडलं नाही. म्हणजे साधक अवस्था जी आहे त्या साधक अवस्थेमध्ये ते राहिले. सिद्ध असोने साधक साधन रक्षे श्रीराम. सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रासी श्रीराम. ज्याला सद्विद्या प्राप्त झाली आहे अशा माणसाचं काय लक्षण आहे, तो सुखरूप आहे, संतोषरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हास्य रूप आहे, ऐक्य रूप आहे, आत्मरूप आहे आणि सर्वांच्या मध्ये तो परमात्म्याला पाहतो. सर्वांच्या मध्ये परमात्म्याला पाहतो म्हणजे काय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जेवढा काही प्राणीमात्र आपल्याला भेटतो त्याच्यामध्ये कोण आहे, परमात्मा आहे. तो त्यातला परमात्मा पाहतो. आणि आपण काय म्हणतो, आम्हाला कातकर भेटले, आम्हाला जाधव भेटले, देशपांडे भेटले, अमुक भेटले, तमुक भेटले. तो म्हणतो मला देव भेटला, कारण त्याच्यामधला तो देव पाहतो. म्हणजे समोरच्या येणाऱ्या माणसातला तो काय पाहतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. तो आपल्याकडे परमात्म स्वरूपाने पाहत असतो. म्हणजे प्रत्येकातला देव. म्हणून तर पंढरपूरला गेल्यानंतर पाया पडती जन एकमेकांच्या पाया पडतात. मोठी म्हातारी माणसं सुद्धा लहान मुलाच्या पाया पडतात, माऊली माऊली करून. का, त्या ठिकाणी दुजा भाव नसतो. मी मोठा तो लहान हा भाव नसतो. मी ज्ञानी तो मूर्ख हा भाव नसतो. मी श्रीमंत तो गरीब असा भाव नसतो. मी उच्च वर्णाचा तो कुठल्या वर्णाचा असा भाव नसतो. म्हणजे त्या ठिकाणी सगळा भाव निघून जातो. आणि एक काय असतो, तो त्यातला देव म्हणजे त्यातली माऊली, ही माऊली त्यातल्या माऊलीला पाहत असते. म्हणून ते एकमेकांच्या पाया पडतात. आचारवंत भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम. हा भाग्यवान आहे का, अहो परमार्थाला लागलेली माणसं भाग्यवानच आहेत ना. आपलं भाग्य उदयाला आल्याशिवाय देवाच्या गोष्टीची आवड कशाला निर्माण होते. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल या आवडी. अनेक जन्माचं पुण्य गाठीला आल्यानंतर तर देव आवडायला लागतो. काहीतर देवाचं श्रवण करावं असं वाटायला लागतं. भाग्यवंत जयवंत, जे जेथे जातो तिथे त्याला जयच मिळतं. कारण रामा जाईन ज्या स्थळी सुख सदा होईल तेथे जय. तो काय म्हणतो, रामा मी जिथे जाईन तिथं मला यश मिळेल. म्हणलं तुझ्याकडे काय एवढं आहे, तू जिथं जाशील तिथे यश मिळेल. रामा मी तव दास दास म्हणवी. रामा मी तुझा दास आहे आणि तुझा दास असल्यामुळे जिथे जाईल तिथे मला यश आहे. जयवंत हो यशवंत हो आहे का नाही.
तो का होतो? त्याच्या मागे परमेश्वराची शक्ती उभी आहे म्हणून होतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती श्रीराम. यशवंत, कीर्तिवंत, सगळं त्याला अनुकूल. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, लक्ष्मीवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बळवंत, दयाळू श्रीराम. गुणवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृही, वितरागे श्रीराम. त्याला नाना प्रकारच्या युक्ती सुचतात. म्हणजे एखादा संकट आलं ना, तो डळमळून जात नाही. आपल्यासारखी माणसं डळमळून जातात, पण त्याला माहीत आहे या परिस्थितीतनं मार्ग कसा काढायचा. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ. तो बुद्धिवान आहे आणि त्याच्याकडे धारिष्ठ आहे. धारिष्ठ पाहिजे आपल्याकडे. ते धारिष्ठ म्हणजे वाट पाहण्याची शक्ती. धारिष्ठ, परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, ते धारिष्ठ पाहिजे. दीक्षावंत, सदा संतुष्ट. त्यांनी दीक्षा धारण केलेली आहे गुरूची. दीक्षावंत, सदा संतुष्ट. नेहमी त्याची संतोषी वृत्ती असते. वृत्ती कशी आहे त्याला महत्त्व. गरीब आहे का श्रीमंत आहे याला महत्त्व नाही. एखादा गरीब मनुष्य असेल ना, त्याला दिल तेवढंच समाधान आहे. पण एखाद्याची वृत्ती अधिक पाहिजे अशी असेल ना, तो श्रीमंत असला तरी त्याला वाटतं आणखीन थोडं द्या. मग तो तिथं मिरचीवालीकडे गेले तर म्हणजे आणखीन 2 मिरच्या टाका. तुरमोरीवाल्याकडे म्हणला आणखीन 1 बुडवर टाका. अरे बाबा, वृत्ती आहे ही. आपल्याकडे असून सुद्धा दुसऱ्याकडनं अधिक घ्यावं असं वाटणं. सगळ्याला समजा चमचावर प्रसाद दिला तर हा म्हणतो आणखी 1 चमचा घाला की काय तुमच्या घरचं जाते का, घालायचं. ही वृत्ती आहे माणसाची. श्रीमंत झाला तरी ही वृत्ती जाते का. सगळ्याला दिले तेवढं आपण घ्यावं की नाही. पण ती वृत्ती आहे ना, ती श्रीमंत गरीबशी मतलब नाही. तुमची वृत्ती समाधानी आहे का असमाधानी आहे. म्हणून हा जो आहे सद्विद्या ज्याला प्राप्त झाली तो मनुष्य कसा आहे. दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृही, वितरागी श्रीराम. तो निस्पृह असतो. त्याला कुणाकडनं कशाचीच अपेक्षा नसते. बघा, खरं सांगू का, ज्याला सुख पाहिजे ना, आपण काय करतो म्हणजे त्या वरवरची मलमपट्टी लावतो. हे आणले की सुख आहे, ते आणले की सुख आहे, ते आणले की सुख आहे. असं आपले सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. अमुक मिळाले की सुख आहे अशी आपली. ज्याला असं वाटतं की मला सुख मिळावं आणि दुःख मिळू नये, त्याच्यासाठी उपाय आहे. केला तर करावा, नाही तर करू नये. दुःख कशात आहे हे आधी समजून घ्यावं. म्हणजे नेमका रोग काय ते आधी समजून घ्यायला पाहिजे. नाही डायग्नोसिस करणं म्हणजे काय असतं. ते डॉक्टर आपल्याला बघा, ते एक्सरे काढून आणा, ते ह्या टेस्ट करून आणा, त्या टेस्ट करून आणा. हे कशासाठी म्हणतात की तुम्हाला नेमका रोग कुठला झाला हे एकदा मला कळू द्या. नेमकं दुखणं कुठं आहे. म्हणजे तुमच्या शरीरात वाहणारा जो रक्तप्रवाह आहे तिथं गुठळ्या झाल्यात का रक्ताच्या, का काय झालं आहे, नेमकं तुम्हाला त्रास होतो म्हणजे काय झालं हे समजून घेण्यासाठी या वेगवेगळ्या टेस्ट आहे. म्हणजे त्याला डायग्नोसिस करणं म्हणतात. नेमका आजार काय झाला. एकदा का नेमका आजार कळला की औषधं घेता येईल. नाही तर पोटात दुखतंय आणि कपाळाला लावायचं औषध घेतलंय, मेंथॉल घेतलंय. अरे काय उपयोग आहे. पोटात दुखतंय, इथं कपाळाला लावून काय होणार आहे. तुला काय झालं हेच तुला कळत नाही, मग बाकीचे उपाय करून काय. म्हणजे डायग्नोसिस परफेक्ट झालं पाहिजे की नेमकं ह्याला काय होतं आहे. एकदा कारण कळलं ना की मग त्याच्यावर उपाय आहे. कारण काय आहे की म्हणले माझं दुःख जावं आणि सुख यावं. मग तुला सांगू का, दुःखाचं मूळ कशात आहे. मग ते मुळापासूनच काढून टाकले की पुन्हा येणार नाही ना. बीज भाजून केलेलं आहे ते दुःखाचं मूळ उपटून टाकलं, पुन्हा दुःख कशाला येत आहे.
वर कापलं तर पुन्हा येते. आता डोक्याचे केस आम्ही जाऊन येतो दर महिन्याला, पुन्हा पुन्हा वरती. मुळापासून काटले तर नाही येणार. तसं कोणी करायलाच जायचं नाही, तो भाग निराळा. पण मुळापासून दुःख आहे, ते दुःख जर मुळापासून काढलं तर पुन्हा उगवणार नाही. बरोबर आहे. म्हणून हे दुःख येऊच नाही असं वाटत, तर ते दुःखाचं मूळ शोधायला पाहिजे. हे दुःखाचं मूळ कशात आहे? दुःखाचं मूळ आहे अपेक्षेमध्ये. मग पतीची पत्नीकडनं अपेक्षा, पत्नीची पतीकडनं अपेक्षा, आपली मुलाकडनं अपेक्षा, मुलांची आपल्याकडनं अपेक्षा, आपली भावाकडनं अपेक्षा, भावाची आपल्याकडनं अपेक्षा. ह्या ज्या अपेक्षा आहेत ना, या अपेक्षेत मूळ आहे दुःखाचं. ज्याच्या या अपेक्षा संपल्या तर दुःख नाही. आपल्याला अपेक्षा आहेत लोकांकडून आणि त्याप्रमाणे समोरचा मनुष्य वागला नाही की दुःख आहे. माझ्या भावाने गोड बोलून माझी जमीन मला द्यावी ही अपेक्षा आहे. तो म्हणतो देत नाही, तुला काय करायचं ते करून घे. दुःखाचं मूळ आहे. म्हणजे अपेक्षा आहे त्यात दुःख आहे. कुणाकडनं काही अपेक्षाच ठेवली नाही तर दुःख नाही. कोणी मला मान द्यावा ही अपेक्षा आहे, नाही दिला की दुःख आहे. त्यांच्याकडे एवढी मंगळागौर काढली पण मला बोलवलंच नाही, दुःख आहे. काय आणि नाही बोलवलं तर उत्तम झालं म्हणायचं. आपलं जाण्या येण्याचं रिक्षाचं भाडं वाचलं, सगळं वाचलं, काय आहेर करायचं तो वाचला, काय बिघडलं नाही बोलवलं तर. पण माणसाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेत दुःख आहे. ज्याच्या अपेक्षा संपल्या त्याचं दुःखच संपलं. काय म्हटलंय बघ, निस्पृह वितरागी. त्याला निस्पृह आहे, कुणाकडनं कशाची अपेक्षा नाही. तो म्हणतो मी देवाची उपासना करतो, देवाने माझ्यावर कृपा केली उत्तम आहे, नाही केली तर मी उपासना सोडणार नाही म्हणतो. त्याचं ठरलेलं आहे आपल्याला देवाची सेवा करायची. देव आज नाही उद्या कृपा करेल. त्याला वाटतं सगळ्यावर केली माझ्यावर का नाही केली. अरे बस की बाबा, तुझ्या उगा राही निवांत शिणशी वाया, करेल ना देव तुझ्याकडून. तुझ्यावर इतक्या लोकांवर केली, तू काय एकटा बाहेरचा आहेस का? तुझ्यावर पण करेल. पण तुझे अजून पुण्याचा साठा भरू देत ना. जसं शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर भगवंताने त्याला शिक्षा दिली, तसं तुमचं पुण्याचे 100 भरली की देव कृपा करेल. त्याच्या अपराधाची 100 भरायची होती म्हणून शिक्षा केली. तुमची पुण्याची 100 भरायची म्हणून देव वाट पाहतोय. तेवढे 100 पुण्यकृत्य तुमच्या हातनं झाली की लगेच ते तुमच्यावर कृपा करणार आहे. पण अपेक्षा ठेवू नका. आपलं काम काय आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपलं काम करणं. म्हणून गीता नुसती पाठ करून दर आठवड्याला म्हणून रोज म्हणून काही उपयोग नाही. पहिलंच वाक्य विसरला. काय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तिथे सांगितलं ना फळाची अपेक्षा करू नको. मग ज्याने हे तत्वज्ञान बघा, एखाद्या शब्दाचा अर्थ सांगता येणं निराळं, एखादा शब्द पाठ असणं निराळं, पण तो आपल्या मनामध्ये उतरून त्याप्रमाणे आचरण असणं निराळं. म्हणून ते आचरण आपल्याकडनं झालं पाहिजे. खरंच आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मला माझी कर्तव्य करायची, त्याचं चांगलं फळ मिळालं तर उत्तम आहे, नाही मिळालं ठीक आहे, जशी परमेश्वराची इच्छा आहे. मी माझं कर्म करत राहील, फळाची अपेक्षा न करता करत राहील. मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तरी उत्तम. काय मला काय फळाची अपेक्षा मी कर्म करतच नाही. माझं कर्तव्य आहे ते मी माझं वडील म्हणून कर्तव्य आहे. मग मुलाविषयी मला करायलाच पाहिजे का नाही? मी काय उपकार करतो का त्याच्यावरती? मी त्याच्यावर उपकार करत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडतोय. कर्तव्य भावनेने प्रपंच करायचं आहे. त्याचं फेड मिळालं उत्तम आहे, नाही मिळालं तरी उत्तम आहे. त्याची अपेक्षा न करता प्रपंचातली कर्तव्य कर्म करत राहायचं. निस्पृह वितरागे श्रीराम असो उत्तम गुण. हे सद्विद्येचे लक्षण. अशा प्रकारचे सगळे उत्तम गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला सद्विद्या प्राप्त झाली असं म्हणतात. असो उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलले श्रीराम. मग एवढी सगळी उत्तम गुणाची लक्षणं का सांगितली? यातलं एखादा गुण आपल्याजवळ नसेल तर आत्मसात करायचं आहे. जसं सांगितले मूर्खाची लक्षणं सांगितली, त्यातलं एखादा आपल्याकडे असेल तर सोडून द्यायचं आहे. हे एवढे गुण सांगितलेत, यातला एखादा गुण आपल्याकडे नसेल तर तो आत्मसात करायचा प्रयत्न करायचा.
रूप, परवाच आपला विषय झाला होता, काय म्हटलंय, रूप लावण्य अभ्यासिता नये. आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं, आपल्या हातात आहे का हो? आपल्या हातात नाही ना कुणाच्या पोटी जन्माला यायचं. नाही तर सगळेच टाटा बिर्लाच्या पोटीच जन्माला आले असते, बाकी कशाला घरात जन्मल्यावर श्रीमंती. म्हणजे कुणाच्या पोटी जन्माला यायचं आपल्या हातात नाही. आपल्याला कोणता कलर पाहिजे, रंग, काळा रंग, म्हणजे किती फेस पावडर लावा, काही लावा, जाणारच नाही, पक्का रंग आहे. त्याने देवाने जे दिलेत ना ते पक्के रंग आहेत. सावळा तर सावळा, आयुष्यभर सावळा, गोरा तर गोराच. पण हे जे वर्ण आहेत आपल्याला मिळालेले भगवंताकडनं, मग तो काळा असो, सावळा असो, जो काही वर्ण आहे तो आपल्याला भगवंताने दिलेला आहे. मग ह्यात काही आपल्याला बदल करता येत नाही, रूपात बदल करता येत नाही, या गुणा. पण रूप लावण्य अभ्यासिता नये, ह्याच्यात काही फरक करता येणार नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला बुटकच केलंय ते काही उंच होता येणार नाही. म्हणजे आपल्याला हे जे काही जन्मता मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा आपण अधिक मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रूप लावण्य अभ्यासता नये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय, आगंतुक गुणाचे श्रीराम. मग यातलं जर काही आपल्याला बदलता येत नसेल, पण जगात नावलौकिक मिळवायचं आहे, मग असा काही गुण त्या माणसाजवळ असतो, त्या गुणाच्या योगाने त्याला नावलौकिक मिळतं. एखादा मनुष्य उच्च पदावर पोहोचलाय, मग त्याला त्याचा रंग बघितला जातो का? रंग बघितला जात नाही. त्याचा तो कुठल्या जातीत जन्माला आलेला पाहिला जात नाही. त्याच्या गुणामुळे त्याला ते महत्त्व प्राप्त होतं. आपलं जे काही आहे ते त्यांनी काहीतरी स्पेशालिटी करावी. म्हणजे एखाद्याचं अक्षर अत्यंत उत्तम असतं, तो दिसायला कसं आहे कोणी बघेल का? नाही, अहो तुमचं अक्षर छान आहे बरं का, असं म्हणेल. म्हणजे तिथं दिसणं विष्णं गेलं मागं. एखादा रनिंगमध्ये पहिला आला, मग तो गोरा आहे का काळा आहे का काय बघत नाही लोक, ह्याला पहिला आला, सुवर्णपदक मिळालं, त्याचा नावलौकिकच होणार आहे. म्हणून एखादा गुण आपल्याजवळ नसेल तर तो गुण आपल्याला आत्मसात करता येतो आणि नावलौकिक मिळवता येतो. काहीतरी धरावी सोय, आगंतुक गुणाची श्रीराम, ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्र असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी, अगत्य रूप श्रीराम. असे उत्तम गुण खरं म्हणजे सगळ्यांजवळच असावेत. पण बाकीच्या जवळ आहेत का नाही याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. मग याचा अभ्यास कोणी करायला पाहिजे? परिविरक्त पुरुषे अभ्यासावी. पण ज्याला विरक्ती प्राप्त झालेली आहे अशा माणसाने याचा अभ्यास करायला पाहिजे. यातला एखादा गुण आपल्याजवळ नसेल तर तो आत्मसात करायला पाहिजे. परिविरक्त पुरुषे अभ्यासावे, अगत्य रूप श्रीराम. इति श्रीदासबोधे कृषी संवादे सद्विद्या निर्वणाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐका विरक्तांची लक्षणे. आता विरक्त पुरुषांनी ही गुण संपदा अभ्यासावी असं सांगितलंय. मग आपण विचारू, मग विरक्त कोणाला म्हणायचं? त्या विरक्तांची लक्षणे सांगा. ऐका विरक्तांची लक्षणे म्हणजे यातलं एखादं लक्षण आपल्यात आहे का पाहायचं, मग समजायचं आपण विरक्त आहे. यातलं एखादं गुण नसेल तो आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐका विरक्तांची लक्षणे. विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्यवाणे, योगियाचे श्रीराम. हा विरक्तपणा जर आपल्याजवळ आला तर काय होतं? जेणे अंगी सामर्थ्यवाणे योगियाचे, आपल्याकडे नैतिक सामर्थ्य प्राप्त होतं. गुणवत्ता. तो किती श्रीमंत आहे हे बघितलं जात नाही. मोठमोठे राजकारणी लोक, सत्तेवर बसले लोक एखाद्या सत्पुरुषाच्या पुढे हात जोडून जेव्हा उभा राहतात ना, मग त्याच्याकडे सामर्थ्य कसं आहे? त्याच्याकडे नैतिकतेचं सामर्थ्य असतं. म्हणून तर ते जातात तिथे नतमस्तक व्हायला. त्यांच्याकडे काही सत्ता आहे का, पैसा आहे का, काय आहे का, नावलौकिक आहे, काही नाही. पण तरी लोक त्याच्याकडे जातात. तो विरक्त आहे म्हणून जातात. तुकाराम महाराजांकडे पाठवली सगळी संपदा. ते म्हणले सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. ते म्हणले घेऊन जा, आम्हाला काही याची आवश्यकता नाही. आपल्या संत तुकाराम महाराज म्हणाले घेऊन जा. काठेसारखा असता तर म्हणाला असता ठेवून जा. घेऊन जा म्हणाला नसता, ठेवून जा.
लक्षात आलं का? ते विरक्त आहेत म्हणून त्यांना शक्य आहे. आपण आसक्त आहेत म्हणून आपल्याला हे शक्य नाही. ते विरक्त आहेत म्हणून त्यांना ते शक्य झालं की नको बाबा नलगे मुक्ती. अहो ही संपदा काय घेऊन बसला? नलगे मुक्ती संपदा. त्याने मुक्ती पण मागितली नाही. नलगे मुक्ती संपदा. फक्त म्हणले देवा मला सत्संग दे, संत संग दे सदा. मग म्हणलं तुला एवढा सत्संग मिळाल्यानंतर काय प्राप्त होईल? तू म्हणतो मला मुक्ती नको, मला धन नको, मला काही नको, आणि म्हणतो मला संत संग दे. म्हणले मग संत संग जर तुला प्राप्त झाला तर तुला काय मिळेल? काय मिळेल? तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळी. अरे म्हणले संत संगामुळे एवढं प्राप्त होतं, जो देव आपल्या पुढे उभा राहतो. तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळी. त्या संत संघामुळे देव आपलासा कसा करावा हे आपल्याला कळतं. आणि नुसतं आपण विठ्ठल 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 म्हणलं की समोर हजर. तितकं सामर्थ्य, नैतिक सामर्थ्य प्राप्त होतं. देवाला हाक मारल्यावर काल त्यांनी उदाहरण सांगितलं आपल्याला. उत्तरेने हाक मारली, भगवंता माझ्या उदरामध्ये तो मुलगा वाढतोय आणि अश्वत्थाम्याने टाकलेल्या ब्रह्मास्त्राचा त्याला त्रास होतोय, तर तू आमचं रक्षण कर. भगवंताने रक्षण केलं. हाक मारल्याबरोबर देव हजर आहे. हो लक्षात आलं का? तितकं सामर्थ्य पाहिजे ना त्या शब्दामध्ये. ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे. जेणे अंगी सामर्थ्यवाणे योगियांचे श्रीराम. जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता चढे, जेणे करता महिमा चढे विरक्तांशी श्रीराम. या विरक्तपणामुळे माणसाची चांगली कीर्ती जाते. बघा काय म्हटलंय, चांगली कीर्ती ही चांगल्या माणसावर रुजते. बघा वास्तवता चांगली कीर्ती ही त्याच्याजवळ राहायला पाहिजे की नाही, त्या माणसाजवळ. पण नाही म्हणले, ही चांगली कीर्ती चांगल्या माणसावर रुजते आणि काय करते, लांब निघून जाते. म्हणजे याचा अर्थ त्या चांगल्या माणसाची कीर्ती पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते. लक्षात आलं का? त्या माणसाची कीर्ती ही दूरपर्यंत पसरते. ती निघून जाते म्हणजे काय, दूरपर्यंत त्याचा नावलौकिक कळतो की हा मनुष्य किती चांगला आहे. सदा सत्कीर्ती वाढे, सत्कीर्ती वाढते. सदा सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे. जन्माला आलेल्याचं सार्थक होऊन जातं ना. भगवंतानी काही विचारपूर्वक आपल्याला हा मनुष्य देह दिलाय. मग तिथे गेल्यानंतर देव विचारेल ना, तुला ज्या कामासाठी देह दिलाय तू त्याचं सार्थक केलंस का बाबा. गेल्यावर आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायचीत ना. वहा तो पैदल जाना है, तिकडे चालत जायचे का नाही. तुम्ही फोर व्हीलर घ्या, नाही तर हे कसल्या कसल्या गाड्या आहेत त्या घ्या. वरती जाताना म्हणले मी त्या गाडीतनंच जाणार आहे. म्हणले एरोप्लेनच घेतलं, विमान घेतलं, हेलिकॉप्टर घेतलं. म्हणले कशाला, वरती जायला पाहिजे. म्हणले मला न हाथी है न घोडा है, वहा तो पैदल जाना है. सजन रे झूठ मत बोलो. खोटं बोलू नका. आपल्याला तिथं उत्तरं द्यायचीच ना. इथं सगळं पचून जातो. हे प्रपंचच खोटं आहे, त्यामुळे खोटं पचून जातं प्रपंचामध्ये. इथं नाही पचत. जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा वाढे विरक्ताची श्रीराम. विरक्ताचा महिमा वाढत जातो. जेणे परमार्थ भावे. आता विरक्त असल्यामुळे काय त्या बाकीच्या गोष्टीत तो फंदात पडतच नाही. त्यामुळे त्याला भगवंताच्या नामस्मरणासाठी वेळ भरपूर आहे. जेणे परमार्थ भावे, जेणे आनंद हेलावे. आता परमार्थासाठी तो वेळ काढतो आणि त्यांनी काय प्राप्त होतं, त्याने आनंद प्राप्त होतो. आता आम्ही तरुण वयातच आपलं गजानन महाराज भक्त मंडळाची स्थापना केली. किती 84 साली. म्हणजे त्यावेळेला मी किती वर्षात होतो, 34 वर्षाचाच होतो. मंडळाची स्थापना केली त्यावेळेला. मग त्यावेळेला तर ग्रॅज्युएट झालेला, MA चे 2 भाग झालेले असं. मग ते MA चा फर्स्ट पार्ट झाला होता माझा. मग ते आमचे नाते कोणी नोकरी धंदा करायचं सोडून हे काय करता तुम्ही.
यात काय मिळतं तुम्हाला? नोकरी धंद्यात पगार तर मिळेल ना, इथं बिनपगारी काम आहे ना, सेवाच करायची. मग इथे तुम्हाला काय मिळतं? आता इथे काय मिळतं असं नातेवाईकांनी विचारलं, बरोबर आहे, प्रपंचातलीच माणसं आहेत ना ती, पण तिथे मला अनुभव आला पार नाक्यावरती. एक मनुष्य म्हणाला, मी महिनाभर तुमच्याबरोबर सेवेला राहणार सारखं. आता आमच्याबरोबर कसे ओके असतात, महुरे असतात, हां, तर म्हणले आम्ही सारखं तुमच्याबरोबर राहणार. काय बिघडलं? इतकी माणसं आहेत, तू थांब बाबा आपल्या इथे. मग त्यांनी महिन्यावर रजाच काढली होती, त्यामुळे सकाळ पुन्हा संध्याकाळवर माझ्यावरच. हां, मग महिना झाला त्याचा, आता रजा संपली, पुन्हा जायची वेळ आली. म्हणले महाराज गुरुजी आता मी उद्यापासून येणार नाही. म्हटलं बरं झालं बाबा, तुला एक महिनाभर महाराजांची सेवा घडली. तो म्हणला मी महाराजांची सेवा काढण्यासाठी रजा काढलीच नव्हती. म्हणलं मग कशासाठी काढली? तुम्हाला काय मिळतं ते बघण्यासाठी काढली होती. म्हणजे तुम्ही इथे एखादी 2 रुपयाची वस्तू आणायची आणि 5 रुपये लिहित आहे का 50 रुपये जाणे 500 रुपये लिहित आहे का? तुम्हाला इथं काय मिळतं ते बघण्यासाठी. आणि मग मला कळलं इथला आनंद हा पैशाच्या पलीकडचा आहे. भगवंताच्या सेवेतला आनंद हा बाह्य पैसे 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 करणाऱ्या जगापेक्षा मोठा आहे, पण तो अनुभवल्याशिवाय कळत नाही. निरपेक्ष सेवेत काय आनंद आहे, तो आनंद निरपेक्ष सेवा केल्याशिवाय मिळत नाही. बघा काय म्हटलं, जेणे परमार्थ पावे जेणे आनंद हेलावे. तरी काय होतं, मनात आनंदाच्या लहरी निर्माण होतात. जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित श्रीराम. ज्याने माणसाच्या मनातली विरक्ती वाढायला लागते, कशी? विवेके सहित. म्हणजे माणसाच्या मनातला विवेकाने जी विरक्ती वाढते ती महत्वाची. नुसतं विरक्ती काय, वैराग्य तर कुणाच्याही मनात येतं. आपण स्मशानात कोणाला सोडायला गेलं की असं वाटतं सगळं जग खोटं आहे, काही नाही, आपल्याला एक दिवशी जायचं आहे. तिथून त्याला पोचून घरी आला गेलं की म्हणतो अगं पटकीन काहीतरी टाक, भूक लागली, वाराजवळ झाला. हां, म्हणजे ते वैराग्य आहे, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. म्हणजे तिथे गेल्यानंतरच निर्माण होणारं वैराग्य. ती जागा सोडली की ते वैराग्य पण संपून जातं. असे कीर्तन प्रवचनाला गेल्यानंतर सुद्धा आपली मनाची अवस्था ही उच्च पातळीला पोहोचलेली असते, पण ते निरूपण संपलं की पुन्हा आपला प्रपंचाचाच विचार. निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. हां, बघा निरूपणे हे सद्वृत्ती होते. कथा कीर्तन ऐकताना आपली वृत्ती उच्च पातळीला जाऊन पोहोचते, पण ते स्थान सोडलं की पुन्हा आपल्या पहिल्या पातळीवरती येते. निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते. अरे मी जे काही करायचं ठरवलंय तो निश्चय माझा पुन्हा टिकत नाही. निरूपणे हे सद्वृत्ती होते. आता रागवायचं नाही बरं का, आता कोणाला टाकून बोलायचं नाही का, हे सगळं इथं असं वाटतं. तर हो त्यापासून मी सुधारणार, आता मी कोणाला टाकून बोलणार नाही, मी कोणाला काय करणार. झालं इथनं खाली उतरला की जसं ते गाणगापूरला बघा हुशार असतात, ते काय करतात, गाणगापूरच्या वेशीवरच बसतात. हा मनुष्य आत गेला भूत लागलेला की ते तिथं चांगला होतो, लोकांना वाटतं वा 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 बरं झालं. ते बाहेर आले की ते वेशीवर बसले भूत पुन्हा याच्या बोकांडी बसतं, पुन्हा तसाच पहिल्यासारखा. तसं आपलं प्रपंचाचं भूत चपल्या स्टँडवर बसलेलं असतं. हां, इकडनं खाली उतरलो की ते बसलं आपल्या बोकांडी पुन्हा. निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना. का माझ्या हातनं असं घडत नाही? ही जी काही मी ऐकलंय तसं वागायचं मी ठरवतो, पण ते का होत नाही? काये करू रे क्रिया घडेना. का? अजून विवेक पक्का झाला नाही म्हणून नुसती विरक्ती कामाची नाही, तर ती विवेकयुक्त वैराग्य महत्वाचं आहे. काय म्हटलंय पहा, ही प्रत्येक गोष्ट सांगतो ना त्यात माझ्या पदरचं काही नाही, एवढं लक्षात घ्या. इथं आहे त्याचंच फक्त मी एका वाक्याची 10 वाक्य करून सांगतो, एवढंच आहे. जेणे परमार्थ भावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे
विवेके सहित श्रीनाम, विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होतो. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे, जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीनाम. या विरक्त अवस्थेमुळे, म्हणजे मनामध्ये विरक्ती, कशाची अपेक्षाच नाही ना. विरक्त याचा अर्थ आहे कशाची अपेक्षा नाही. याचा अर्थ मिळालेला त्याग करावा असाही नाही. कशाची अपेक्षा नाही, सहजगत्या प्राप्त होईल ते घ्यावं. काय म्हटलंय त्याला, फार सुंदर वाक्य, यदृच्छा लाभसंतुष्ट. सहजगत्या आपल्याला जे मिळेल, यदृच्छा म्हणजे भगवंताच्या इच्छेने जे आपल्याला प्राप्त मिळेल ते ठीक आहे. म्हणजे आज आपल्याला एखाद्या वेळेला एखाद्या भिक्षुकीच्या कामात 500 रुपये मिळाले तरी आनंद आहे. 15 दिवस कामच नाही मिळालं तरी आनंद आहे. हां, ज्यावेळेला तुम्हाला 15 दिवस काम नाही मिळाल्यानंतर दुःख होईल ना, याचा अर्थ तुमची अजून वृत्ती स्थिर नाही. यदृच्छा लाभ संतुष्टा. जे भगवंताला ज्यावेळेला वाटेल की या माणसाला 2 पैसे द्यायचे, त्यावेळेला तो भगवंत कुणालाही प्रेरणा करेन ह्याला देईल. आणि ज्यावेळेला भगवंताला असं वाटेल की ह्याला आत्ता सध्या काय पैशाची आवश्यकता नाही, तर तो अजिबात तुम्हाला देणार नाही. मग आपल्याला कशाची गरज आहे काय नाही ते त्याला कळतंय ना. आई जसं लेकरांनी न मागता त्याला वेळच्या वेळी खायला देते, प्यायला देते, औषध देते, सगळं पाहते का नाही आई, तसं आपलं तो पाहणार आहे असा ज्याचा दृढभाव झाला आहे ना, त्याला काळजी करायचं काय कारण आहे. तो अंतर्बाह्य रक्षण करतो परमात्मा. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे, जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. भाग्य उदयाला येतं, भाग्यश्री उजळे, मोक्षे सहित श्रीराम. मोक्ष प्राप्त होतो त्याला. आता हा मोक्ष जो आहे ना, ते लोकांना असं वाटतं मेल्यानंतर मिळणार आहे. बघा पुढे येईल ते दाखवतात किती दिवसा मिळतो मोक्ष असा आहे. हा मोक्ष किती दिवसांनी मला मिळेल हो, त्याचं उत्तर पुढे येईल. म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी मरायची आवश्यकता नाही. आपण जिवंत असतानाच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. मग काय म्हटलं का, जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. मग या विरक्तपणामुळे माणसाचं भाग्य उदयाला येतं आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त व्हायला मरायची आवश्यकता नाही. मनोरथ पूर्ण होती, माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पूर्ती. आता ह्याची मनोरथ काय हो, परमार्थाला लागणाऱ्याचे, मला देव भेटावा हेच मनोरथ आहे की नाही. आपल्या प्रापंचिकाचा मनोरथ म्हटलं तर वेगवेगळं आहे. प्रमोशन मिळावं, अमुक मिळावं, तमुक मिळावं, 2 व्हीलर असेल तर 4 व्हीलर मिळावं, 1 BHK असेल तर 4 BHK मिळावं, हे आपली मनोरथ आहे. तेही देव पुरा करतो. ते मनोरथसुद्धा देव आपले पुरे करतो. पण ह्या पारमार्थिक माणसाला मनोरथ काय आहे, मला देव भेटावा हाच मनोरथ आहे ना, ते त्याचं पूर्ण करतो परमात्मा. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामनापूर्ती, मुखी राहे सरस्वती, मधुर शब्दे बोलावया श्रीराम. सगळी कामना मनोरथ पूर्ण होत. त्याची कामना सगळ्या चांगल्याच हो. काय असतात परमार्थाच्या माणसाच्या कामना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अपुत्रा पुत्रिणः सन्तु पुत्रात् सन्तु पौत्रिणा, अधना सधना सन्तु जीवेतु शरदशरद. काय मागणं आहे पारमार्थिक माणसाचं, देवाकडे मागण्याचं काय असतं. सर्वत्र सुखिनः सन्तु, आपल्या गजानन महाराज संस्थेचं ब्रीद आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु. गजानन महाराजांचा फोटो आहे ना, त्याच्यावरती असं लिहिलं आहे बघावरती, सर्वत्र सुखिनः सन्तु. म्हणजे सर्वजण सुखी असावेत, सर्वांना सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, हेच मागणं आहे. सकळ कामनापूर्ती. आणखीन काय होतं या विरक्त माणसाचं चाललंय वर्णन. सकळ कामनापूर्ती, मुखी राहे सरस्वती. मुखामध्ये सरस्वतीचा वास होतो. आता ही सरस्वतीचा वास का होतो, ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं होतं की तुम्हा एवढा मोठा ग्रंथ तयार केला काय,
माझे सत्यवाचेचे तप. ते म्हणतात या जिभेने मी कधीही आयुष्यात खोटं बोललो नाही. सरस्वती काय उगीच्या उगी तुमच्या जिभेवर येऊन बसत. मुखी राहे सरस्वती मधुर शब्द बोलावया. जिभेवरती सरस्वतीचा वास असतो. ती आपल्या मुखातनं मधुर असे ध्वनी, मधुर असे विचार बाहेर पाडते. मुखी राहे सरस्वती मधुर शब्दे बोलावया. हे लक्षणे श्रवण कीजे. आणि दृढ जीवी धरजे. आता ही लक्षणं लक्षात घ्या. कोणाची? विरक्त माणसाची. ही विरक्ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं तेही सांगितलं. मुखी सरस्वती विलसे मधुर शब्द बोलावया. देव भेटतो, मोक्ष मिळतो हे सांगितलं. आता हे सगळं ऐकावं. ही लक्षणे श्रवण कीजे, ऐकावं. आणि दृढजीवी धरजे, ही सगळी लक्षणं ऐकावीत आणि मनामध्ये पक्की खूणगाड बांधावी. ही लक्षणे श्रवण कीजे आणि दृढ जीवी धरिजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम. ही लक्षणं जर तुम्ही आपल्यामध्ये मुरवण्याचा, जिरवण्याचा प्रयत्न, म्हणजे अन्न खाणं वेगळं आणि अन्न अंगी लागणं वेगळं. काय म्हटलंय? अन्न खाणं वेगळं. सगळेच जेवण करतात, पण ते अंगी लागलं पाहिजे, म्हणजे तब्येत सुधारली पाहिजे का नाही. खाल्लंय पण तब्येत नाही सुधारली तर मग त्या खाण्याचा काय उपयोग आहे. आणि दृढ जीवी धरजे, मग काय होईल? तरी मग विख्यात होईल भूमंडळी श्रीराम. मग तुम्ही ह्या जगामध्ये विख्यात व्हाल. विरक्ते विरक्त असावे. विरक्ताने आपली विरक्ती सोडू नये. विरक्ती असावे म्हणजे काय? तो विरक्त आहेच की हो. पुन्हा काय सांगितलं? विरक्ते विरक्त असावे. म्हणजे विरक्ताला एखाद्या वेळेला धनाचा मोह पडण्याची शक्यता असते. लोक बुगी बळेबळेने नको म्हटलं तर गळ्यात घालायचा प्रयत्न करतात. विरक्ते विरक्त असावे. त्याने आपली विरक्ती सोडू नये. विरक्ते विरक्ते विवेके असावे. विरक्ताने आपला विवेक सोडू नये. विरक्ते विवेके असावे. विरक्ते अध्यात्म वाढवावे. विरक्त माणसाने आपला विवेक सोडू नये. विरक्त माणसाने आपला अध्यात्म सोडू नये, ते वाढवावं. विरक्ते अध्यात्म वाढवावे. विरक्ते धारिष्ट धरावे. दमनविषयी श्रीराम. दमन म्हणजे दाबून ठेवले. आपल्या मनातल्या विचारावरती आपलं नियंत्रण पाहिजे. नाही तर काय मन कुठेही भरकटेल, कुठेही जाईल. आपण त्याला ओढून आणतो. अरे इकडे जाणं चांगलं नाही, चल इकडे परत ये. विरक्ते राखावे साधन. विरक्त माणसाने आपलं जी काही साधन आहे, नाम जप तप काय असेल ते, विरक्ते राखावे साधन. विरक्ते लावावे भजन. विरक्त माणसाने नुसती स्वतःची साधना करू नये, तर अनेकांना साधना मार्गाला प्रवृत्त करावं. विरक्ते राखावे साधन. विरक्ते लावावे भजन. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम. विरक्त माणसाने हे जे ब्रह्मज्ञान आहे ते लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगावं. आता ते विरक्त माणसानेच का सांगावं? आता एखाद्याला समजा धनाचीच लोभ आहे आणि तो मनुष्य कितीही चांगलं प्रवचन करायला लागलं, लोक म्हणतात हे लोभी आहे बघा, हे 50,000 घेतल्याशिवाय प्रवचनाला येत नाहीत. मग म्हणले त्यांनी किती सांगितलं तर त्याचा काय उपयोग आहे? लोकांचं त्याच्याकडे लक्ष जातं की बघा. म्हणजे जे मिळेल त्यात तुम्हाला काय मानधन द्यायचं ते द्या. दिलं उत्तम आहे, नाही दिलं त्याच्यापेक्षा उत्तम आहे. त्याच्याकडे विरक्ती असेल तर समाज त्याचं ऐकेल ना. ज्याच्याकडे विरक्ती नाही त्याचं काय समाज ऐकणार आहे? विरक्ते राखावे साधन. विरक्ते लावावे भजन. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम. विरक्ते भक्ती वाढवावी. विरक्त माणसाचं काम आहे. या भक्ती मार्गाला वाढवणं हे त्याचं काम आहे. विरक्ते भक्ती वाढवावी. विरक्ते शांती दाखवावी. विरक्ते यत्ने करावी. विरक्ती आपुली श्रीराम. विरक्ताने आपले प्रयत्नपूर्वक आपली विरक्ती सांभाळून ठेवावी. काय होतं माहिती का? लोक आपल्याला मोठं करायला लागतात.
म्हणजे कसल्या झाडावर बसवतं म्हणतात, हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. हां, लोक आपल्या हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात. हां, हो तुम्ही म्हणजे काय, तुम्ही म्हणजे काय, तुमच्यामध्ये काय. अरे लोकांनी काही म्हणू द्या, आपले पाय मातीचे ते आपल्याला कळायला पाहिजे का नाही. लोक तुम्हाला मोठं करणार, आपण नाही. आपण कुठं आहेत, आपले जमिनीला रुतलेले पाय जमिनीला धरून ठेवता आलं पाहिजे. हवेत उडायचं नाही, कोणी काही म्हणू. आपण जिथं आहोत तिथंच आहोत. लोकांची भावना असते, त्याला त्यांच्या भावनेने काही पण म्हणू द्या. पण आपण कोण आहेत, जाणावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपण कोण आहे, आपण सामान्य भक्त आहोत. ही विचाराची परिपक्वता कधीच सोडू नये. मी सामान्य भक्त आहे बाबा, मी काही कोणी मोठा नाही, ज्ञानी नाही, पंडित नाही, काही नाही. मी सामान्य मनुष्य आहे. आता इथं जर बोलून इथे जे मी बोलतो ना, हे काय माझं आहे काय, हा व्यासपीठाचा गुण आहे. इथे बसलं की ते बुद्धी सुचते. ते परमेश्वराची हे स्थान आहे, व्यासांची गादी. इथं बसल्यानंतर तुमच्या मुखातनं बाहेर पडणारच आहे, ते तुमचं नाही आहे. त्या गादीचा तो मान आहे, ते आपोआप तुमच्या मुखातनं बाहेर पडणार. त्यात आपलं काय आहे. विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावे, विरक्ते निवृत्ती विस्तारावे, विरक्ते नैराश्यता धरावे, सुदृढ जीवेसे श्रीराम. विरक्ते धर्मस्थापना करावी. विरक्त माणसाने धर्माची स्थापना करावी. धर्माची स्थापना करायची म्हणजे काय, धर्माची स्थापना तर झालेलीच आहे. पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना का करावी लागते. धर्माची स्थापना याचा अर्थ हा धर्म या चालू काळामध्ये आपण कसा आचरण करायचं आहे ते माणसाला समजावून सांगता आलं पाहिजे. एखादी गोष्ट परंपरेने अशी का झाली, त्यावेळेला काय ते ज्या वेळेला हे नियम केले गेले धर्माचे, त्यावेळेला परिस्थिती कशी होती, ते नियम त्या काळाला अनुकूल असे केले. आता ह्या काळामध्ये तोच धर्म आचरण करण्यासाठी थोडा बरं आपल्या हिंदू धर्मासारखा फ्लेक्झिबल धर्म दुसरा कुठला नाही. हां, तर या हिंदू धर्मामध्ये नास्तिकाला पण प्राधान्य आहे. जगात देव नाही म्हणणाऱ्यालाही आपल्या हिंदू धर्मात स्थान आहे. दुसऱ्या धर्मात त्यांच्या धर्माची निंदा करावर लगेच. हां, इथं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे हिंदू धर्माला किती शिव्या दिल्या तरी त्या हिंदू धर्मात स्थान आहे. म्हणजे हिंदू धर्मासारखा फ्लेक्झिबल धर्म दुसरा कुठला नाही. हां, देवाला पूजा करायची करा, नाही करायची करू नका. सोमवारचा उपवास करायचा आहे करा, नाही करायचं आहे करू नका. तुम्ही करू नका आणि लोकांना सांगणार करू नको. अरे तुला करायचं आहे तू नको करून बाबा, तू दुसऱ्याला कशाला सांगतो अहो कशाला सोमवार करता. तुला काय करायचं आहे बाबा, त्याला हौस आहे, त्याची श्रद्धा आहे, त्याला करू दे ना. म्हणजे स्वतः करणार नाही आणि लोकाला करू देणार नाही. तुला नाही करायचं ना, नको आचरू धर्म. तू बाकीच्याला कशाला सांगतो धर्माचं आचरण करू नका म्हणून. विरक्ते धर्मस्थापना करावी म्हणजे चालू काळामध्ये या धर्माचं आचरण कसं करावं हे पुन्हा धर्माची मूळ तत्व काय आहे ती पुन्हा पुन्हा समाजाला सांगावी लागतं. कारण दरवेळेला धर्म काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा नवीन पिढीमध्ये असते. मग त्याला कोण सांगणार. मग त्याला सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा हे सांगावंच लागतं. तेच तत्वज्ञान पुन्हा पुन्हा दर पिढीला सांगावं लागतं. ते कशासाठी. आता पूर्वी बघा आपल्या काळात काय होतं, म्हणजे आमच्या काळात घ्या तुम्ही, आता आमच्यापेक्षाही वयाने मोठे, बाबा वाक्यम प्रमाणम होतं. म्हणजे आपल्या काळात काय होतं की आई वडील जे सांगतात ते 6:30 वाजले पण आता 1 मिनिटात सांगतात. आई वडील काय सांगतात तर आपल्या कल्याणाचं सांगतात. हे आपला दृढ निश्चय असल्यामुळे आपण आई वडिलांना हे का करायचं काही विचारलं नाही. सोमवार करायचा कर, अमुक करायचं कर. पण आता काय झालंय, आता घरात वडील माणसंच नाहीत. कारण आम्ही वेगळे राहायला लागलो ना. आता घरात वडील माणसं नाही. आम्हाला म्हाताऱ्याचं अडचणच होती म्हाताऱ्या माणसाची. मग आता सांगणार कोण. आता आमची मुलं आम्हाला विचारायला लागले, कॉन्व्हेंटमध्ये जाते, इकडे जाते, तिकडे जाते, मम्मी हे का करायचं, डॅडी का करायचं. आता ह्यालाच माहीत नाही तर हा त्यांना काय सांगणार. आता तो काय म्हणू शकतो का माझे आई वडील म्हणत होते म्हणून मी करत होतो. नाही, आता त्यांना सकारात्मक पाहिजे का करायचं. मग ते जाणून घेण्यासाठी प्रवचनाला कीर्तनाला यायचं. मग ते त्याचा विस्तार करून सांगले का शुभं करोती का म्हणायचं, त्या शुभं करोतीचा अर्थ काय, ती कशासाठी म्हणायची आहे,
आणि मग ते तुम्ही आपल्या मुलाला जाऊन सांगू शकता की नाही बरोबर आहे, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. आरोग्य हेच महत्त्वाचं आहे, याच्यासाठी दीपपूजन आहे हे सांगू शकतो. अज्ञानाचा अंधकार दूर करणार आहे. पण आपल्याला आडात नाही तर पोहऱ्यात कुठनं यायचं आहे. कायेन वाचा मनसेंद्रिय